तुमच्या पण किचन कट्ट्यावर असा पसारा बघून तुमच्या मनात काय विचार येतो ते मला नक्की सांगा। मला तर असं वाटतं मी कधी हा स्वच्छ करेल। मग पहिल्यांदा मी माझा किचन कट्टा स्वच्छ केला आणि काल मी एक उशीचा कवर शिवलेला, तसे आज मी 2 उशीचे कवर शिवले आणि त्याचा एवढा पसारा झालेला तो मला सगळा आवरायला लागला। आणि त्यानंतर संध्याकाळी तर मी चिवडा खात बसलेली आणि आमचा मनू आजकाल आमच्या दिवसभर घरामध्ये असतो। जेव्हा थंडी नव्हती ना तेव्हा मनू बाहेर जायचा, घरामध्ये फक्त खाण्यासाठी यायचा आणि थोडा वेळ झोपण्यासाठी। पण थंडीमुळे आता मनू काय बाहेर जात नाही, घरामध्येच असतो आणि असा गोड झोपतो। त्यानंतर मी संध्याकाळी मेहंदी काढत होती, म्हटलं तुम्हाला पण सिंपल डिझाईन सांगावी। सगळ्यात पहिल्यांदा तर असं गोल काढून घ्यायचा आणि छोट्या आकाराच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आणि असं सेम प्रोसेस तुम्हाला हातावरती जागा सोडून पण करायची आहे। म्हणजे तुमच्या हातावरती जेवढी अशी फुलं बसतील तेवढी काढून घ्यायची आहेत। छोट्या पाकळ्या झाल्यानंतर ना सेम तशाच पाकळ्या तुम्हाला मोठ्या आकारामध्ये काढायच्यात आणि त्या पाकळ्या काढल्यानंतर त्याला अशी छोटीशी बॉर्डर काढायची आहे आणि संपूर्ण हाताला अशी मेहंदीने भरून टाकायचे। आणि अशी मेहंदी काढल्यानंतर काढल्या तर एवढी छान नाही वाटत, पण रंगल्यानंतर ही मेहंदी खूप जास्त भारी वाटते। जेव्हा आपण बांगड्या वगैरे घालतो तेव्हा मस्त वाटते। बाकी तुम्हाला ही मेहंदीची डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा।